नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि हा व्हिडिओ प्रत्येक वाहन मालकांना ऐकाने शेअर करा. आता काही समस्या एखाद्या वेळी अशा होतात, आपण वाहन घेतो आणि कर्ज बी असतं बँकेचं, बँकेचं नाव असतं, परंतु काही अपवादात्मक केसेस अशा आहेत की ती बँक बंद पडते किंवा ती वित्त संस्था पुरी बंद पडते आणि आपल्या वाहनावरती बँकेचा बोज असतो, तर आरशी बुकवरती. तर तो आता उतरायचा कसा? बँकच अस्तित्वात नाही, बँकच डुबलेली आहे. आता काही बँका अशा असतात की बँक जरी डुबली असली तरी त्याच्यावरती प्रशासक असतो. बँक तिथं नसते, मग ती कधीतरी खुलते. तर तुम्ही सहकार आयुक्त किंवा निबंधक यांना तुम्ही पत्र लिहू शकता. दुसरं की तुम्ही RTOला एक अर्ज करायचा असतो, मी ह्या वेळेला हे बँकेचं कर्ज घेतलेलं होतं, माझं वाहन आहे, मी कर्ज फेडलेलं आहे. ती काही लेटर तुम्हाला जोडायची, पावत्या वगैरे काय असतील ती, आणि RTOना विनंतीपत्र तुम्ही करायचं असतं की माझी ही HP उतरायची आहे. मग RTO विभाग त्या बँकेला पोस्टानं 1, 2, 3 ह्या नोटीस पाठवतात. हे मात्र लक्षात ठेवा, 3 नोटीस पाठवतात. आणि जर ते नोटीस परत आल्या की बँक वगैरे ह्या कशा स्थिर असतात, संस्था असतात, त्यांचे पत्ते असतात, तोपर्यंत तुम्हाला सहकार विभागाकडून सुद्धा अभिप्राय येतो. आणि मग ते जर 3 नोटीस RTO अधिकाऱ्यांनी पत्र पाठवली आणि तिन्हीही पत्र नसतील, तर RTO अधिकाऱ्यांना तुमच्या वाहनाचं नुकसान होऊ नये म्हणून तुमच्या RC बुकवरची नोंद कमी करण्याचे अधिकार आहेत. पण भविष्यात कुठला कायदेशीर मार्ग निघाला, बँकच पुन्हा काय हरकत घेतली त्यानं, तर मात्र तुम्हाला ते कर्ज भरावं लागतं. कर्ज हे चुकत नाही, पण कायद्यात ही तरतूद आहे, हे मात्र विसरू नका. आणि जर अशी कुणाची एखादी केस असेल किंवा अपवादात्मक ही केस एखादी होऊ शकते, पण असा त्याच्यावरती मार्ग आहे, कायदा आहे, कायद्याच्या तरतुदी आहेत, हे मात्र कुणीही विसरू नका. जर अशी कुणाची HP आहे आणि ती बँकच अस्तित्वात नाही, तर तुम्ही RTO विभागाला सुद्धा पत्र लिहून, की ज्या RTOकडे तुमची गाडी नोंद आहे त्यांना तुम्ही पत्र लिहू शकता. सहकार विभागाला एक पत्र लिहू शकता की त्यातून तुमचं काम जरा लांब होतं. मी ते म्हणत नाही की लक्षात की एका दिवसात होत नाहीत, की 2, 3, 4 महिन्याचा पिरियड त्याच्यात जातो. परंतु तिन्ही पत्र जर RTOनं परत आली तर RTOनं अधिकार आहेत, बँक अस्तित्वात नाही, HP उतरली जाते. धन्यवाद.